मॉर्निंग, कसे आहात? तर कालच्या सगळ्या पार्सलचं अनबॉक्सिंग झालं होतं आणि त्याचा लाँग व्हिडिओ लवकरच यूट्यूबवरती येईल. त्यानंतर मग किचनवरची भांडी आवरली आणि किचन मोकळा केला आणि आज मला घरून पार्सल येणार होतं. असं कधीच होत नाही की घरून येताना रिकाम्या हाताने आली. आई नेहमी काही ना काही देतच असते. तर आज पिशवीत काय पाठवलं होतं तेच बघत होते. त्यामध्ये लाडूसाठी शेंगदाणे व गूळचं मिक्सचर होतं आणि कारण सकाळी सकाळी खूप घाई झालेली होती आणि तिला ते बनवणं नाही झालं. त्यानंतर पुरणपोळी होती, सुकं पुरणही होतं, डाळबट्टीच्या बट्ट्या पाठवल्या होत्या, खोबरं पाठवलं होतं आणि लसूणसुद्धा पाठवला होता. मग मी ते व्यवस्थित डब्यात भरून ठेवलं आणि मला पुरणपोळी फक्त माझ्या मम्मीच्याच हातची आवडते आणि मग मी ते काढून ठेवत होते. तर मी स्वतःला कंट्रोलच नाही करू शकले आणि 2 घास खाऊनच घेतले. त्यानंतर आज मी आयुष्यात पहिल्यांदा पुरणपोळी बनवणार होती. तर खूप हळूवार हाताने लाटत होते आणि पुरणपोळी बनवणं म्हणजे खूपच नाजूकतेचं काम आहे. आणि जेव्हा ही क्लिप बघितली तेव्हा मलाच हसायला आलं, कारण पोळीला गोल फिरवण्याऐवजी मीच जास्त गोल फिरवत होती. त्यानंतर भात लावला आणि जेवण केलं. भांडी घासतच होती तर माझ्या कुकरने सुद्धा शेवटचा श्वास सोडून दिला. बिचारा म्हणत असेल किती ग वापरशील. त्यानंतर किचन आवरला आणि झोपी गेले. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.